नमस्कार मंडळी, तर आजचा दिवस खूप स्पेशल होता. तर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, सो आज आम्ही जिमला गेलेलो नव्हतो. तर मी घरीच ॲप्स घेतले, कारण असं पण माझे शोल्डर दुखत होते परवामुळं आणि माझं बॅकचं वर्कआउट होता, सो शक्यच नव्हतं. शोल्डरमुळं खूप जास्त दुखत होते आणि ॲप्स खूप दिवसापासून घेतले नव्हते, तर ॲप्स मी घरीच घेतले. त्यानंतर चिया सीड्स आणि लिंबू टाकून ते वॉटर घेतलं. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी इकडं मी उसळ आणि त्याच्यानंतर अंड्याचे म्हणजे एकचं ऑमलेट खाल्लं. त्यानंतर आवरलं आणि आम्ही चाललो होतो शेतामध्ये. शिवांशला पण सोडायचं होतं आणि आम्हाला व्हिडिओ पण शूट करायचे होते. तर चव्हाण साहेबांनी दुसराच रस्ता घेतला, त्याच्यामुळे आम्हाला बरंच चालत जावं लागलं. त्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केले, घरी गेलोत, आवरलं मी आणि आम्ही गेलोत बीडमध्ये हेवन गेम रेस्टॉरंट. खूप भारी आहे इथं, खूप आम्ही गेम्स खेळलोत, खूप मज्जा आली, खूप भारी गेम्स होते इथं. तर आणि यांनी ना हॅपी आवर नावाचं एक नवीन ऑफर आणलेली आहे. म्हणजे दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत ही ऑफर राहील. 1000 रुपये बिल झालं का आपलं, 1000 रुपयाच्या पुढं 999च्या पुढं किंवा 999, तर आपल्याला ना 1 ते 5 मध्ये अनलिमिटेड गेम्स सगळे फ्रीमध्ये खेळता येणार आहेत. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी त्यांच्या मस्तपैकी जेवण वगैरे केले. यांनी आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज ठेवलं होतं. तर गेम्स घेतले त्यांनी आमच्यासोबत, परत क्वेश्चन आन्सर विचारले. हे सगळा व्हिडिओ फुल येणार आहे वैशू लकी जोडी या यूट्यूब चॅनलवरती, नक्की बघा, खूप मज्जा आली. नंतर आम्ही त्यांच्या फर्स्ट टाइम घरी गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला आहेर केला होता. माझ्यासाठी साडी, शूसाठी जॅकेट आणि चव्हाण साहेबासाठी ड्रेस. तर खूप त्यांचे KSP विद्यालय त्यांच्या तिथले टीचर आल्या होत्या. त्यांनी खूप सारे क्वेश्चन्स वगैरे विचारले. नंतर त्यांची फॅमिली खूप भारी माणसं आहेत आणि खूप भारी फॅमिली. त्यांनी स्पेशली खूप प्रेमाने आमच्यासाठी स्वयंपाक बनवलं होतं. मी डाएटवर होते, पण त्यांनी सकाळपासून स्वयंपाक बनवला आणि मी नाही डाएटवर आहे, असं एक दिवस खाल्ल्याने काही नाही होणार. आणि मी त्यातलं जे जास्त तेल वगैरे होतं, म्हणजे ते पापड वगैरे तळायला, तो बाजूला ठेवला आणि चपाती बाजूला ठेवली, भाकरी आणि भाजी मोदकाची वांग्याची खाल्ली. खूप छान स्वयंपाक केला होता आणि डाएटवर आहे. म्हणजे कुठे गेल्यानंतर आपण आता मी 4 दिवसापासून डाएट करते, एका मिलने काही नाही होणार. आणि एका मिलच्या कॅलरीज मी काउंट केल्या होत्या आणि माझ्या सकाळचा नाश्ता मी रात्री काहीच खाणार नव्हते, त्याप्रमाणे मी फक्त रात्री प्रोटीन शेक घेतला आणि मला दिवसाला कॅलरीज लागतात वेट लॉससाठी 1300 ते 1400, माझ्या हाईट आणि वेटनुसार मी काढल्यात आहे. तर मी 1400 कॅलरीजच्या मध्येच खाल्लं होतं. ठीक आहे, मी थोडं प्रोटीन कमी खाण्यात आलं, बट रात्री मी प्रोटीन शेक घेतला. बट कुठे गेल्यानंतर आणि त्यांनी एवढं प्रेमाने बनवलं होतं, तर मी नको नाही म्हटलं. मी खाल्लं, थोड्या प्रमाणात खाल्लं, थोडं खाल्लं आणि माझ्या कॅलरी डिफिसिटमध्ये राहिले पण मी. सो एवढा काही माझ्या ओव्हरऑल ह्याच्यावर म्हणजे साईड इफेक्ट नाही होणार. आणि मी परत माझा जो संडेचा चीट मिल होता का तो कॅन्सल करणार. आता या संडेला मी चीट मिल नाही घेणार, आता डायरेक्ट मी नेक्स्ट संडेला घेणार. काल जे होतं ते माझा चीट मिल होता, मग असं समजलं. आणि खूप मज्जा आली. आम्ही त्यांच्या घरी अक्षरशः दुपारी 1-1:30 वाजल्यापासून 5-5:30 वाजेपर्यंत होतो. खूप छान गेम्स वगैरे खेळत. नक्की व्हिडिओ बघा, यूट्यूबला येणार आहेत. बाय.